दशवत्थ प्लक्षण्यो मनः नंदसूनोर्गतो हत्वा. हे पिंपळा, सांगणारे माझा नंदचा मुलगा असलेला कृष्ण तुला दिसला का? सांगणारे सांगणारे. पिंपळ कुठे बोलणार आहे महाराज? सर्व सांगतात नाही. पुढे चालतात महाराज. चालत असताना महाराज जाई जुईचे झाड दिसतात. त्यांना विचारतात त्या गवळणी, मालत्य दर्शी व क्वचिन मल्लिके जाती युथी के. हे जाळीनो, हे वेलीनो, सांगा ना माझा कृष्ण दिसलाय का तुम्हाला? सांगा ना माझा कृष्ण दिसलाय तुम्हाला? महाराज आंब्याचे झाड दिसतात. त्या झाडांना विचारतात गवळणी, हे आम्रवनांनो, माझा कृष्ण तुमच्या जवळून गेला का? सांगा ना. लुसलुसीत गवत दिसते. गवताला विचारतात गवळणी, हे गवतांनो सांगा ना माझा कृष्ण तुम्हाला दिसलाय का? पुढे येतात महाराज. त्या पृथ्वी मातेला म्हणतात, हे माते, तू कुठला पुण्य केलं होतं की माझा देव तुझ्यावरती पाय ठेवून चालतो? किं ते कृतं शिती तपोबलं बतः केशवाग्रीस परशोत सवोत पुलकितांग. सांग ना माते, पृथ्वी माते, तू कुठलं पुण्य केलं की त्या पुण्याच्या बलाने, त्या तपाने हा देव तुझ्यावरती वावरतो, चालतो? सांग ना. तुलसी मातेला विचार, हे तुलसी माते, माझा देव तू बघितला काय? सांग ना, सांग ना. असं सांगत असताना महाराज बाहू प्रियांच उपधाय गृहीत पद्मो रामानुजस तुलसी काली कुलैर्मदाधी. सांग ना तुलसी माते, माझ्या कृष्णाला बघितलं का? पृच्छती मालता बाहूनप्यश्लिष्टा वनस्पते न्यूनं तत्कर्जस पृष्ठा विभृत्युत्पुलकान्यो. हे सांगा ना वेलीनो, सांगा ना, सांगा ना. कुणी महाराज देवाचा पता सांग. कोणीतरी सांगा, कोणीतरी सांगा, माझा कृष्ण देखिला काय? सांगा गे, सांगा गे वृक्षांनो, सांगा गे वेलीनो, माझा कृष्ण दिसलाय का? सांगा ना. महाराज कोणी सांगत नाही महाराज. शेवटी महाराज ह्या सर्व असलेल्या गोपिका महाराज त्या देवाचं चरित्र आठवतात आणि ते चरित्राचं गुणगान करता, लीला करतात. ही गवळण महाराज कृष्णाचं रूप धारण करते. एक गोपी महाराज गोपाळाचं रूप धारण करते आणि देवाने ज्या ज्या लीला केल्या महाराज, त्या लीला या गोपिका वनामध्ये करायला सुरुवात करतात. महाराज ही का गोपीने तर महाराज कालिया मर्दनाची परीक्षा, जे मर्दन केलं त्याप्रमाणे लीला करायला सुरुवात करतात. आरुहो का पदाक्रम्य शिरशाः परानृपः दृष्टा हि गच्छ जातोऽहं खलानां ननु दंडद्रुक. ज्याप्रमाणे कृष्णाने त्या कालिया नागाच्या फणीवरती नृत्य केलं त्याप्रमाणे ह्या स्त्रिया महाराज नृत्य करायला लागतात. महाराज जसं जसं देवाने महाराज क्रिया केल्या, चरित्र केलं, त्या चरित्राचं महाराज ह्या गोपिका नृत्य, देवाने ज्या ज्या लीला केल्या, चोऱ्या केल्या, तेच महाराज वर्तणूक लीला या गोपी महाराज त्या वनामध्ये करतात. परंतु तेवढ्यात महाराज त्यांचं लक्ष जातं. पदानी व्यक्तमेतानी नंदसूनोर महात्मनः
लक्ष्यन्ते ध्वजाम्भोजव्रजाङ्ग कुशयवदाव कुशयो वादिभी. महाराज त्यांचं लक्ष जाते लीला करत असताना अरे कोण्या तरी पावलांचे ठसे दिसतात आणि सांगतात ते पावलाचे ठसे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नाही. एवं कृष्ण पृच्छमाना वृंदावन लतास्तरुण. हे कोणाचे असतील पावलं तर माझ्या देवाच्या. लीला थांबवतात आणि त्या ठस्यांच्या रस्त्याने चालायला लागतात. महाराज त्या ठस्याने चालतात, पुढे जात असताना बघतात. कश्यापदानी चेतानी यातयानंद सूनुना. पुढे चालतात महाराज तर 2 पावलं दिसतात. अरे कोण आहे, कोणीतरी गोपी असली पाहिजे. पुढे जातात महाराज तर देवाचे ठसे दिसतात, गौडणीचे ठसे दिसत नाहीत. परंतु देवाचे ठसे महाराज सर्वप्रथम लहान दिसत होते, आता कसे दिसतात. कश्यापदानी चेतानी यातानानंद सुनुया. आता हत्तीच्या पावलासारखी मोठे मोठे पावले दिसतात. पण गौडणी विचार करतात, गौडण थकली असेल, या देवाने तिला खांद्यावरती घेतलं असेल म्हणून माझ्या देवाचे पाय मोठे दिसतात. पुढे जातात महाराज तर देवाचे महाराज बसल्याचे चिन्ह दिसतात. येथे बसले असतील आणि त्या देवाने त्या गोपीचे केस विसरले असतील असं वर्णन महाराज त्या गोपी करतात. आणि पुढे जातात, थोडे पुढे जातात तर तिथं त्यांना दिसत की समोर कोणीतरी गौडण पडलेली आहे, मूर्छा अवस्थेत पडलेली आहे. ते तिच्या जवळ जातात आणि जाऊन बघतात तर कोण आहे, राधा आहे. का ग माझा देव तुझ्या समवेत होता. राधा रडायला सुरुवात करते आणि सांगते, हो देव माझ्या जवळ होता ज्यावेळेस रास क्रीडा सुरू होती, तुम्हाला सर्वांना अभिमान झाला. त्या अभिमान झाल्या कारणास तो देवाने तुमचा त्याग केला, परंतु माझा हात धरून देव मला घेऊन आला. मी त्या देवाच्या समवेत होती, थकले म्हणून देवाने खांद्यावरती घेतले, परंतु मलाही अभिमान झाला. इतक्या गवळणींचा त्याग करून देव माझ्या सोबत राहतो. आणि जसा मला अहंकार झाला, देवाने माझाही त्याग केला. देवाची प्राणप्रिय सखी आहे महाराज राधा. मी सांगत असतो कथेमध्ये, राधा कोणी सांगत नाही, कथेतून सांगली नाही पाहिजे का. कारण राधेचं चरित्र सांगत असताना जर दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये काम विकार उत्पन्न झाला, प्रपंचाचा विकार जर उत्पन्न झाला, तर सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही नरकाला जावं लागतं. कारण लोकांनी राधेचं चरित्र फार खाली आणलं. अरे कोण आहे ही राधा, कोण आहे राधा. ही राधा नाव घेतलं की शुक महर्षींना समाधी लागावी, व्यास महर्षींना समाधी लागावी, ती आहे राधा. कोण आहे राधा. ही राधा म्हणजे देवाची असलेली छवी आहे, सावली आहे. देवतांनी विचारावं, देवा तुझं ते मोहिनी रूप आम्हाला पाहावंसं वाटतं रे. देवाने सांगावं, खरंच मी इतका सुंदर दिसतो. ज्याप्रमाणे आपण आरशात आपल्या चेहऱ्याला पाहतो 2-2, 3-3 वेळा, अरे बापरे मी चांगला दिसतोय की टकला असताय 3-3, 4-4 वेळा आपण आपल्याला आरशात पाहतो. आपल्याला आपल्या देहाबद्दल प्रेम आसक्ती निर्माण होते. त्याचप्रमाणे महाराज देवाने ऐकली स्तुती की तू देवा फार सुंदर दिसतो. देवही सुद्धा महाराज आरशाच्या समोर उभे राहतात, पाहतात, खरंच मी फार सुंदर आहे ना, खरंच मी फार सुंदर आहे ना. आणि त्या आरशातल्याच प्रतिबिंबाला देव रंगवायला सुरुवात करतात. चुनरी टाकतात, कुमकुम लावतात, बिंदी टाकतात, ओठावरती लाली लावतात. आणि तीच प्रतिबिंब म्हणजे राधा आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या प्रतिबिंबावरती प्रेम करतो, आरशात पाहिल्यानंतर प्रेम करतो, त्याचप्रमाणे देवही सुद्धा राधेवरती त्याप्रमाणे प्रेम करत होता की माझं स्वरूप इतकं सुंदर दिसते, इतकं सुंदर दिसते. लोकांनी त्याचा महाराज गैरवापर केला.
का हो प्रेम आहे कोणासारखं राधाकृष्णासारखं. अरे त्यांचं प्रेम निर्विकल्प होतं, तुमचं विकल्पाशिवाय प्रेमच नाही. त्यांचं काम नष्ट झालेलं प्रेम होतं, तुमचं कामाशिवाय प्रेम नाही. राधा फार पवित्र आहे, पण लोकांनी मला फार खालच्या दर्जेला आणून सोडलं राधा मैयाला. काही बोलतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. काय गोकुळ माझ गाव, गावात माझ नाव. काही पण म्हणतात लोक, असं म्हणू नये महाराज. राधा मैयाचं चरित्र म्हणून सांगितलं नाही. राधा सांगते, अरे मी त्याच्या जवळ होते, परंतु मलाही अभिमान झाला की इतक्या गवळणीचा त्याग करून माझ्या समवेत आला, म्हणून तो देव माझा सुद्धा त्याग केला. पण महाराज हे असं असताना सर्व गवळणी विव्हळ झाल्या, सर्व गवळणी दुःख व्यक्त करायला लागल्या. पण गवळणी दुःख करतात ते कोणाकरिता? कोणाकरिता दुःख करतात? देवा करिता. गवळणी दुःख करतात देवा करता, गवळणी रडतात देवा करिता, गवळणी घराचा त्याग करतात देवा करिता. तुम्ही आम्ही घराचा त्याग करतो, कंपनीत कामाला जातो, त्यागच आहे जीवनामध्ये, पण कोणाकरिता? देवा करिता नाही, प्रपंचाकरिता. बरोबर ना? तुम्ही आम्हीही रडतो, पण का रडतो? 30 वर्षात झालो तरी बाप लग्न करून देत नाही. रडतोय आपण प्रपंचाकरिता, रडतोय आपण बापाने हिस्सा दिला नाही म्हणून, रडतोय आपण आईनं मान ठेवला नाही म्हणून, रडतोय आपण आईनं आवडीची भाजी बनवली नाही म्हणून, रडतोय आपण दिवाळीला पतीने साडी घेतली नाही म्हणून. आपणही रडतो, आपणही घराचा त्याग करतो, आणि आपलं सर्व प्रपंचा करीत आहे. देवाचं प्रपंचा करीत आहे, गोपींचं प्रपंचा करीत आहे, देवा करीत आहे, देवा करीत आहे. माणसाचं रडणं असलं पाहिजे, पण देवा करीता. माणसाचा त्याग असला पाहिजे, पण देवा करीता, स्वार्था करीता नाही, स्वार्था करीता नाही. लोक स्वार्थापोटी त्याग करतात, मान मर्यादा प्रतिष्ठा भेटण्याकरिता त्याग करतात. त्याग हा देवा करिता असला पाहिजे, त्याग देवा करिता असला पाहिजे. पण आता आजकाल फार वेगळं झालेलं आहे. त्याग तो ऐसा करावा, अहंकार दबडावा. त्याग करायचा ना, घराचा त्याग नका करू. मी सांगत असतो, सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार. सुखाने संसार करा, परंतु त्याग करा, पण अहंकाराचा त्याग करा. लोक घरादाराचा त्याग करतात, आई वडिलाचा त्याग करतात, बहीण भावाचा त्याग करतात, जिथं राहतात तिथं सर्व गाव आई वडील बनवून ठेवतात. एका आई वडिलाचा त्याग केला, सर्व गाव आई वडील बनवलं. एका बहिणीचा त्याग केला, सर्व गावाला बहीण. एका बीजा केला नाश, मग भोगिले कनीस. काय मोठेपण आहे महाराज त्याच्यामध्ये. त्याग असा असला पाहिजे महाराज. दगदगीत ज्वाळ अग्नी जैसे. एखादा ओनवा लागावा की त्या ओनव्यात कोणी गेली भस्म होईल, असा दगदगीत वैराग्य असलं, क्षणात कोणाची त्याग करायला. नाही तर मग काय, नाही ना मी आहेस ना. अरे काय हाय नाही, फेक भन कधी इकडे उठ. असा त्याग करता आला पाहिजे माणसाला. महाराज गवळणी घराचा त्याग केला, प्रपंचाचा त्याग केला, तो देवा करिता. आणि त्या विलापामध्ये गवळणी रडतात. माणसाने रडलं पाहिजे देवा करिता. आपण रडतो प्रपंचा करिता. प्रपंचा करता किती रडा, तुम्हाला सुख भेटणार नाही, म्हणजे अर्थात देव भेटणार नाही. अरे प्रपंचातल्या वस्तू भेटत नाही. मुलगा रडतो, आई जो आई मला हेच हवं, माय त्याला ते देत नाही, दुसरं खेळणं त्याच्या हाती देते. प्रपंचात किती रडा, भेटणार नाही. परमार्था करता देवा करता रडलं पाहिजे. गवळणी देवा करता रडतात, आणि रडत असताना त्या विरहातून एक गीत निर्माण होते.
त्याला म्हणतात गोपिगी जयती एधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा. असं वर्णन केलेलं त्या गोपीगीताचा भाव फार गोड आहे. देवाचं वर्णन करणारे हे गोपीगीत आहे महाराज. हे गीत गायन केल्यानंतर साक्षात देव तुमच्यावर अनुकृती करतो, कृपा करतो. पण हे विरहात जर गायन केलं तर, या गोपीगीता जर तुम्ही दररोज गायन जर केलं तर तुम्हाला देव निश्चित भेटतील. परंतु त्या अंतकरणाचा भावही तसा असला पाहिजे. नाही तर चहा होईपर्यंत घेतो, झाला का फोडणी उखडून राहिला मग म्हणतो 2 श्लोक आणखी. असं नसलं पाहिजे. परमार्थ आवडीचा असला पाहिजे, सवडीचा नाही. महाराज गोपी त्या गोपींनी म्हटलं महाराज विरहामध्ये देवा करता रडतात. आणि देवा करता जर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, देवा करता जर अश्रू आले तर देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. कथा म्हणून ऐकू नका, मी सांगत असतो तुम्हाला. भाव घेत राहा. 3 भाव निघाले महाराज. देवा करता रडा, देवा करता त्याग करा, देवा करता प्रपंचाचा त्याग करा. माणसा करता नाही, प्रपंचा करता नाही. नाही तर तो आपल्या घरी आला पाहिजे म्हणून त्याच्या घरी जायचं कशाला. गवळणीने त्याग केला महाराज, गोपीगीत गाहलं आणि देव महाराज तिथं प्रगट झाले. देवाने महाराज तिथं प्रगट झाले आणि देव म्हणतो गोपींना, तुम्ही का विलाप करता, मी इथेच होतो. गवळणी म्हणतात, का रे देवा, किती निष्ठुर आहेस रे तू, किती निष्ठुर आहेस रे देवा तू. आम्ही आमच्या अंतकरणाने किती तुला हाका मारल्या तरी तू आला नाहीस. का आला नाहीस रे देवा. तर देव सांगतो, मी गेलोच कुठे होतो, मी इथंच होतो. फक्त तुम्ही घर दुसऱ्याला भाड्याने दिलं त्यामुळे मी बाहेर उभा होतो. कारण माझं राहण्याचं घर आहे तुमचं अंतकरण. देवाचं राहण्याचं ठिकाण आहे अंतकरण, हृदय, तुमचं मन, चित्त. पण तुम्ही त्या मनामध्ये, चित्तामध्ये जिथं देव राहत होता तिथं अहंकाराला भरलं. मग देवाला जागा उरली नाही. देव म्हणे तुम्ही अंतकरणामध्ये दुसऱ्याला जागा दिली म्हणून मी फक्त बाहेर गेलो होतो, अदृश्य झालो. ज्यावेळेस तुम्ही विरहामध्ये मला आठवण काढला त्यावेळेस मी पुन्हा परत आलो. का रे देवा, पण तू गेला का होता, कशा करिता गेला होता. तर देव म्हणतो, गोपींनो तुम्हाला खरं सांगू काय, तुम्ही ज्या वेळेस विलास करता, माझ्याकरिता रडता, ती मला फार आवडते. माझ्याकरता रडलेलं दुःख दुसऱ्याने मला फार आवडते. देवाचं महाराज हे वाक्य गवळणीने ऐकलं. आता गवळणी देवाकरता रडत होत्या, देवाला बोलावत होत्या. पण आता देव आलाय, पण गवळणी त्या देवाला म्हणतात, तू इथून निघून जा, निघून जा म्हणतात गवळणी त्या देवाला. देव म्हणतो, का गवळणीनो मला इथून हाकलून लावता. तर महाराज त्या गवळणी सांगतात की तुला आवडते ना आम्ही तुझ्याकरता रडलेलं, तुला आवडते ना आम्ही तुझ्याकरता रडलेलं. मग आम्ही रडून रडून आमचा अश्व गाहून गाहून प्राणाचा त्याग करू, पण तुला जे आवडेल तेच आम्ही करू. आता गवळणी देवाला बोलवण्याकरिता रडत होते, आता जाण्याकरिता रडतात. देवा तू निघून जा, देवा तू निघून जा, देवा तू निघून जा. परंतु महाराज देव आहे. देव म्हणतो, नाही, माझ्यावरती असा अत्याचार करू नका, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तम काची ने नरद्रेन हृदि कृत्य निमिल्य च पुलंकांग्यो पगुह्यास्ते योगिवानंद संप्लोता. देव सांगतो, मी तुमच्या चरणावरती मस्तक ठेवतो, मला इथं हाकलून नका इथं मला हाकलून, कारण मला तुमच्याशिवाय करमत नाही. देव म्हणतो, मला तुमच्याशिवाय करमत नाही गोपीनो. मला जरी ते आवडत असतील तरी मला तुमच्याशिवाय करमत. गोपी म्हणतात, तू इथं राहू नको, कारण तुला आम्ही रडलेला आवडतो ना, मग तू इथून निघून जा. महाराज भाव घेतला पाहिजे. गोपी देवा करता रडतात, पण देवाला रडणं आवडतं म्हणून म्हणतात, तू निघून जा, तुला जे आवडते ते आम्हाला करू दे. आपण देवाला आवडते ते करत नाही, जे मनाला आवडते ते करतो.
देवाला काय आवडते काहीच घेणं नाही. कोणी विचारलं देवा तुला काय आवडते, कधीच नाही. आपल्याला बेसन भाकर खा वाटते म्हणून ते बनवतो. देवाच्या पुढे ठेवायचं, खाशीन खाय नाही खाशीन नको खाऊ, काही घेणं नाही. फक्त तरी देवाला विचारलं का तुला काय आवडते. आपण आपल्याला जे आवडते ते करतो, म्हणून आपल्याला जे पाहिजे ते भेटत नाही. तुम्हाला वाटते ना की आपल्या मनामध्ये जो भाव आहे ते भेटलं पाहिजे, तर मग तुम्हाला वाटते ते करत नका जाऊ. देवाला आवडते ते करत जा. तुम्हाला वाटते ना दिवाळीला साडी भेटली पाहिजे, मग तुमच्या मनाचं म्हणत ना पतिदेव सांगितलं तसं ऐकत जा. एकदा का पतिदेव खुश झाले की ते तुम्ही म्हणसाल ते तुम्हाला आणून देतात, पण तुम्ही त्याला कधी आऱ्यात टचत राहता. त्याला बिचारायला वांग चालत नाही, वांगच बनवतात 8 दिवस. फुकट आहेत ना, मग लोड झाला तो 8 दिवसात. म्हणजे जर पतीची जर तुम्ही सेवा केली, त्याला जर आवडलं, ती जर तुम्ही क्रिया केली, तर तुमच्या मनासोबत ते वागायला तयार होतात. मग तुम्हाला जगाच्या मालकातून अपेक्षा आहे की काहीतरी या देवाने दिलं पाहिजे, मग तुम्हाला त्या जगाच्या मालकाच्या मतीनेच वागावं लागेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गवळणीमध्ये देव उपस्थित आहे आणि देव सांगतोय की मला तुम्ही इथून घरी पाठवू नका, मी तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मी तुम्हाला प्रमाण सांगितलं बरं, ती त्रिभुवनी मज नाही कोणी, मला तुमच्याशिवाय या जगतामध्ये कोणीच नाही. देवाला भक्ताशिवाय कोणी नाही आणि भक्तालाही देवाशिवाय या जगतामध्ये कोणी सहारा नाही. नाही सहारा मला. भक्ताने जर या देवाचा सहारा सोडला आणि समाजाचा जर सहारा घेतला, तर भक्ताला सुद्धा महाराज अधोगती प्राप्त होते. म्हणून भक्ताने सुद्धा या समाजाचा सहारा घ्यावा, पण ताकापुरता रामायण जसं सांगत होतो कामापुरता या लोकांचा वापर करावा. आणि वापर झाल्यानंतर यांना डावलून द्यायचं. जसं भाड्याची गाडी असते, काही घाईघाई नाही करत माणूस. सीट फाटेल आहे का काय का, सट झोपते, पंक्चर होते काय, टाइम आपला स्टेशनही उतरून जाते. ड्रायव्हरला सांगते का गाडी व्यवस्थित नाही जाऊन, काही घेणं नाही त्याला. ते इकडे पेटेना लेगाची उभी, आपलं काम झालं काम सुरू. त्याप्रमाणे महाराज भक्ताने सुद्धा समाजात आपल्या कार्यापुरतं राहावं. त्याचा सर्व ध्येय लक्ष देव ईश्वर असला पाहिजे. या गवळण तिथे थांबलेले आहेत महाराज. देव स्वतः म्हणतो या गोपींना, न पारयेहम निरवध्य सयुजां स्वाधादृकृत्यं विधु विबुधाय व्याशापि या मा भजन दुर्जगे हश्वशृङ्खला प्रवृश्च तद्व प्रतियातु साधुना. देव सांगतो, तुम्ही एवढ्या संसाराचा कठीण असलेल्या बेड्या तोडून मला भजन करता, माझ्याशी एकरूप झाल्या, म्हणून मीही तुमची सेवा करण्याकरिता, ऋण फेडण्याकरिता
माझ्या ऋणातून तुम्हाला मुक्त करण्याकरता, मी मुक्त होण्याकरिता तुमच्यामध्ये आज रास क्रीडा करणार आहे. आणि देवाने महाराज रास क्रीडेला सुरुवात केली. सर्व गोपींना सांगितलं तुम्ही गोलाकार उभ्या राहा. आणि दोन गोपीच्या मधोमध देव एक उभा आहे. आणि देव प्रगट झाल्यानंतर उभा राहिल्यानंतर महाराज सर्व गोपी महाराज त्या देवाच्या समवेत रास क्रीडेला आनंदाने नृत्य करतात. महाराज हे नृत्य कसं आहे महाराज माहिती आहे का? जसं एखाद्या रूम मध्ये सर्व आरशे लावलेले असावे, आरशे लावलेले असावे, एखादा व्यक्ती मधोमध जावा, मग त्याला किती रूप दिसतात आपले स्वतःचे? अनेक भयंकर रूप दिसतात. आणि तो एकटाच नाचावा आणि त्याला असं वाटावं किती लोक आपल्या समोर नाचत आहेत. त्याप्रमाणे देवाची रासक्रीडा होती महाराज. त्याच्यामध्ये काम नाही. काम प्रगट झाला, कामाने 5 बाण मारले. देवाने सांगितलं तुला इथं काम नाही, तू तिथून निघून जा. कामाला तिथून वापस पाठवलं महाराजांनी. देव महाराज रासक्रीडेमध्ये सर्व गवडणीच्या 2-2 गवडणीच्या मध्ये देव प्रगट झाले. आणि तिथे मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणामध्ये, निस्पृह वातावरणामध्ये, निष्कलंक वातावरणामध्ये, निश्चल वातावरणामध्ये, निष्कपट वातावरणामध्ये, निर्वैर भाव वातावरणामध्ये देव महाराज तिथं नृत्य करतात. कशाप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला, जसे आरशे लावलेले असावे, माणूस एकटाच असावा, तसं महाराज तिथं कुठलाच भेद रहित तिथं नृत्य सुरू होतं. महाराज देवाचं चिंतन सुरू होतं. राधे राधे बोलो राधे राधे, 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 राधे 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 श्याम मिला दे, 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 राधे 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 कृष्ण मिला दे, राधे राधे बोलो राधे राधे, 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 राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे, 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 गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद भागवत महापुराण की जय. महाराज देवाने त्या गवडणी सोबत रास क्रीडा केली. देव महाराज प्राप्त झाला की माणसाच्या जीवनात भेद राहत नाही. भेद राहत नाही की हा या जातीचा आहे, अमक्या जातीचा आहे, टमक्या जातीचा आहे, हा या वर्णाचा आहे, हा शूद्र आहे, हा वैश्य आहे, क्षेत्रीय आहे, हा या धर्माचा आहे, त्या धर्माचा आहे. देव प्राप्त झाल्यानंतर महाराज हे कुठलाच भेद माणसा जो राहत नाही.
आणि तसंही महाराज आपल्यामध्ये सांगितलेलं आहे, यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णयाईसा वेदशास्त्री. विष्णुदासामध्ये हा वेद नाही म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलंय महाराज. एकनाथ महाराजांनी वर्णन करता सांगितलं, न पाही याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानाबाईचं अर्थात ज्ञानोबारायचं वर्णन करत असताना नाथ महाराज सांगतात की माझी ज्ञानाबाई कुठलाच भेद पाहत नाही. न पाहे याती कुळाचा विचार, क्या कोण्या कुळाचा आहे कोण्या जातीचा आहे, कारण त्यांना देव प्राप्त झाला. देव प्राप्त झाला नव्हे, ते स्वतः देव आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग देव जर भेद करत नसेल तर आपण भेद करणार आहे. देव प्राप्त झाल्यानंतर महाराज आपल्या अंतकरणात पहिली तर भेद नाही. ज्ञानोबारांनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही या जातीचे आहे म्हणून तुम्हाला अनुग्रह नाही, असं नाही महाराज. प्रत्येक जातीच्या माणसाला ज्ञानोबाराने अनुग्रह केला. ज्ञानोबाराने अनुग्रह केला महाराज जोग महाराजांना. जोग महाराजांनी महाराज कित्येक विद्यार्थी, संस्थेमध्ये 400-500 विद्यार्थी असतात. कधी तिथं जात विचारला जात नाही की हा तुम्ही या जातीचे आहे म्हणून या पंक्तीत बसता, या जातीचे आहे म्हणून इतकं फी भरा, काहीच नाही महाराज. कोणी या, कोणीही या, कोण्याही जातीचा असो, वयाची अट नाही, किती वयाचा असतो द्या. काही काही तर संस्थेत इतके बहादर येतात. आमच्या पाठाला एक बाबा होते, त्यांचा मुलगा 10वीत, मुलगी 12वीत, आणि ते आमच्या पाठाला शिकायला आमच्या बरोबर. पण विशेषतः महाराज ज्ञानोबाराय कोणावर कृपा करते सांगता येत नाही. नंबरचे विद्यार्थी होते. प्लंबिंगचं काम करत होते. गायकवाड महाराज म्हणून फार साधा माणूस, प्लंबिंगचं काम करायचं. मग दिवसभर प्लंबिंगचं काम करायचं, हातावरती लिहून नेत होते 3 ओव्या, 1 अभंग. आणि ते ठोकत असताना असं असं प्लंबिंगचं काम करताना मला 3 ओव्या आणि 1 अभंग पाठ करून द्यायचे. दुसऱ्या दिवशी आले की माऊली सांगायची, माऊली आज ओव्या झाल्या पण अभंग राहिला, मी अर्ध्या घंट्यात पाठ करून देतो. म्हणजे ज्ञानोबाराय कोणावर कृपा करते ते सांगता येत नाही. महाराज रेड्याला बोलावलो, रेड्याला महिषी पुत्रा मुखे बोलवणी श्रुती, नवे हा सामान्य महिमा संताचा. रेड्याला जर ज्ञानोबाराय बोलवू शकतात तर तिथं कुठल्या महाराज जातीचा नव्हे नव्हे, वर्णाचा नव्हे नव्हे, डायरेक्ट महाराज योनीचाच फरक आहे. तरी भेद नाही. पशुयोनी आहे महाराज, भिंतीवर अनुग्रह केला, जळ आहे महाराज. म्हणजे अर्थात संताजवळ देवाजवळ भेद नसतो. ज्यांना संत आणि देव प्राप्त झाले त्यांच्या अंतकरणातला सुद्धा ते भेदच नाही साकारतात. भेद गेला म्हणजे झालं महाराज, मग तुकाडच आहे. महाराज रास क्रीडा झाली, पुढे गेल्यानंतर महाराज असं वर्णन आलेलं आहे. एकदा सर्व शिवरात्रीचं व्रत आलं. एकदा देवयात्रायां गोपाला जात कौतुकाः अनोभीरन दुक्ते प्रयुस्ते बिकावनम. शिवरात्रीचा दिवस आला महाराज. शिवरात्रीच्या दिवशी सर्वांनी उत्सव करायचा, आनंद करायचा, उपवास करायचा. म्हणून सर्व महाराज नंद बाबा समवेत सर्वच्या सर्व महाराज सरस्वती मातेच्या तीरावरती आले. वशु सरस्वती तीरे जलम प्राशद्रुत व्रताः रजनीं ताम महाभाग नंद सुनंद कादय. महाराज सर्वच मंडळी तिथे उपस्थित झाले. नंद गावातील जितकेही वृंदावनातील जेवढी लोक असतील सर्व आपलं हे शिवरात्रीचं व्रत करण्याकरिता सर्वच महाराज सरस्वती मातेच्या तीरावरती आले. तिथं आल्यानंतर महाराज नंद बाबा आराम करण्याकरता एका झाडाला टेकून बसले. तिथेच महाराज तेवढ्यामध्ये एक अजगर, बुकेला अजगर आला महाराज. आणि त्याने बघितलं, बघितल्यानंतर महाराज त्यानं काय केलं, सर्पोमा ग्रसते तात प्रपन्नम परिमोचय. महाराज त्या अजगराने महाराज नंद बाबाला गिळायला सुरुवात केली. नंद बाबा महाराज कृष्णाला आवाज देता, हे कृष्णा कृष्ण कृष्ण महानय, हे कृष्णा हे कृष्णा, सर्पोमा ग्रसिते तात प्रपन्नम परिमोचय.
मला वाचव कृष्णा असं ओरडून महाराज ज्यावेळेस नंद बाबा येतात महाराज त्यावेळेस भगवान देव येतात आणि त्या अजगराला फक्त हात लावतात. हात लावता क्षणी महाराज त्या अजगरातून दिव्य पुरुष बाहेर येतो. देव विचारतात का रे तू कोण आहेस? त्यावेळेस महाराज तो सर्प सांगतो, तो अजगर सांगतो, अहम विद्याधर क्वचित सुदर्शनम इति श्रुतः. मी विद्याधर नावाचा विद्याधर सुदर्शन नावाचा एक व्यक्ती आहे, देव आहे. मग तुला हे कसं काय प्राप्त झालं? त्याने सांगितलं, महाराज माझ्याच्याने अपराध घडला, साधूचा अपराध घडला. साधूचा अपराध घडल्या कारणास्तून माझी ही गती झाली. एक ब्राह्मण, वाकडा तिकडा ब्राह्मण कुरूप असलेला ब्राह्मण रस्त्याने जात होता आणि मी त्याचा अपमान केला, त्याच्यासारखं चालण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या रूपाचा अभिमान होता, विद्याधर होतो, वाचस्पती होतो, ज्ञानी होतो, रूपवान होतो आणि मी महाराज त्याची अवहेलना करण्याकरिता त्याच्यासारखं वाकडं तिकडं चालण्याचा हेत मनामध्ये ठेवून त्याच्याजवळ चालायला सुरुवात केली. त्यावेळेस महाराज त्या ऋषीने मला श्राप दिला. शापो मेनुग्रहाय. कोण होते महाराज ते ऋषी? तर सांगतात अंगिरा गोत्राचे ऋषी होते आणि त्यांनी महाराज मला श्राप दिला. पण ऋषी साधू हे मवाळ असतात, प्रेमळ असतात. त्यांनी शापही दिला आणि मारलं तरी त्यांच्यामध्ये आपलं हितच असतं. ते सांगतात की ज्यांनी मला शाप दिला, शाप दिल्यानंतर मी या योनीला प्राप्त झालो, परंतु ऋषीने माझ्यावरती मला कृपाळूपणाने मला श्राप दिला. तम त्वाहम भवभीतानां प्रपन्नानां भयापहं आपृच्य छाप नीरमुक्त पाद परिषादमिवहं. महाराज ऋषीने मला श्राप दिला, माझं चांगलं असलेलं रूप हरण केलं, माझी असलेली विद्या हरण केली, मला या जड असलेल्या अज्ञानी असलेल्या सर्प योनीला घातलं, विषारी असलेल्या सर्प योनीला घातलं. पण बघा ना, मी त्या रूपात जरी असतो तरी मला तुमचं दर्शन झालं नसतं, तुमचा स्पर्श झाला नसता. म्हणजे ऋषी संत करतात काय महाराज? तुमचं रूप घेऊन टाकतात. पहिले तर सांगतात टाकलं करा आळंदीला गेल्यावर. रूप घेऊन टाकतात महाराज. नंतर तुमची विद्या घेऊन टाकतात, पोट भरण्याची विद्या घेऊन टाकतात. कारण पहा तुम्ही, आळंदीला जाणारा नवीन मुलगा असतो द्या, त्याच्या मनामध्ये एकच येत असतो, आळंदीला जायचं, चांगलं कीर्तनकार बनायचं, लोकांचे गडे कापायचे. हे ठरलेलं असतं महाराज कीर्तनकाराचं इथून गेल्यानंतर. पण तिथं गेल्यानंतर महाराज त्या संतांच्या समेत बसल्यानंतर तो मनातला मलच काढून टाकतात. माणसाच्या मनातलं गळे कापण्याची इच्छाच म्हणून जाते. माणसाला असं वाटते काहीच नाही, आता लोकांतातच राहायचं नाही. मग तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, आता एकांतात पडून राहू, पळवून राहीन तये ठाई उगाची संताची पायी. असं वाटतं बस एखाद्या साधू संताचा आश्रय धरावा आणि त्याच्या पायाजवळ उग पडून राहावं, काहीच न करावं. संत पहिले तर तुमचं महाराज रूप चिंता, नंतर तुमचं मन हे करतात. आणि संतांनी एकदा का तुमचं मन रूप चिन्ह की आपल्याला वाटतंय एखादी अहो कृपा झाली, हे साधू काही खरे नाहीत. कधी म्हटलं की चला बसा गाडीवर, इकडे जायचं तिकडे जायचं, नुसतं फिरवत राहतात. आम्हाला काही प्रपंचाकडे पाहू देतात की नाही? ते फिरून फिरून तुमची जिरवतात तुमची फिरून फिरून, की तू रूपाचा अहंकार करू नको, तुझ्यापेक्षा सुंदर आहे. तू धनाचा अहंकार करू नको, तुझं घर तर लोकांचं बाथरूम आहे. तुझा बेडरूम तर तेवढा बाथरूम आहे, झोप त्या बाथरूम मध्ये इतका बाथरूम आहे. धनाचा अहंकार नाहीसा करतात साधू महाराज, विद्येचा अहंकार नाहीसा करतात संत. तू काहीच नाही, तुझे 10 अभंग पाठ आहेत, त्याचे 1000 आहेत. कलेचा अहंकार नाहीसा करतात. तुझ्या कला किती आहे तुझ्या अंगामध्ये? एकच कला आहे बघ, सर्व कलांनी संपूर्ण झालेला आहे. साधू जिरवतात महाराज. सांगतो महाराज तो सर्प की माझ्यावरती देवाने या साधूने कृपा केली, मला श्राप दिला आणि त्या श्रापाच्या मुळेच मला तुमचं दर्शन झालं, नाहीतर मला तुमचं दर्शन झालं नसतं. हा साधूचा असं सांगितल्यानंतर तो विद्याधर असलेला नावाचा आपला सुदर्शन नावाचा महाराज देव पुन्हा आपल्या लोकांमध्ये निघून जातो. पुन्हा देव राहत असताना शंखाचूडाचं चरित्र आलेलं आहे.
त्याचा वध करतात, त्याला मुक्त करतात. तदनंतर महाराज देव रस्त्याने चालत असताना या गवडणी त्या देवाकडे बघतात आणि त्या देवाचं चिंतन करतात. अरे किती हा गोड देव आहे, या देवासारखं देव देवच आहे. गोप्य कृष्णे वनम याते तदनु द्रुत चेतस कृष्ण लीला प्रगायंतु नित्यर दुःखीन वासरायान. महाराज देव ज्यावेळेस मोठ्या कष्टाने महाराज वासर घेऊन गायी चारण्याकरिता जातो, त्यावेळेस या गोपी महाराज त्या देवाला बघतात आणि देवाला बघून या देवाचं चिंतन करतात. महाराज त्याला युगल गीत असे म्हणतात. 2 श्लोकांमध्ये देवाचं वर्णन केलं. नंतर देव महाराज पुढे निघून जातात. आपल्या जे नित्य कर्म आहे ते करायला सुरुवात करतात. इकडे महाराज कंसाला करमत नव्हतं, वाईट माणसाला करमत नाही शांत. पापी माणसाला शांत पटत नाही महाराज. क्रूर स्वभावाच्या माणसाला शांत बसावं वाटत नाही. खोडी करणाऱ्या माणसाला चुपचाप बसावं वाटत नाही. काहीतरी चिमटा घ्यावंच वाटते. अरे काय कंस महाराज हे वृत्ती आहे. कंस कंस म्हणून घेऊ नका. कंस ही वृत्ती आहे, वाईट वृत्ती आहे महाराज, पापी वृत्ती आहे. कंसाला करमत नाही महाराज. मग कंस काय करतो महाराज, अरिष्टासूर नावाचं संकट महाराज या देवावरती पाठवतो. हा अरिष्टासूर महाराज बैलाच्या स्वरूपाने येतो आणि देवाच्या गायीमध्ये प्रवेश करतो. गावामध्ये येतो महाराज आणि मोठ्याने महाराज पाय खोरायला सुरुवात करतो. अरे देव बघतो, हा तर भयंकर राक्षस आहे. मग करायचं तरी काय, याला मारावं लागेल. सर्व गोपाळ घाबरतात. देवा जाऊ नको, हा फार क्रोधी आहे, देवा जाऊ नको. पण देव म्हणतो मी यांच्याकरिताच आलेलो आहे. महाराज जाऊ नका तिथं, ते लोक तुमचा अपमान करतील. साधू अपमान सहन करण्याकरिता असतो. ज्याला अपमान सहन करता येते तोच खरा साधू आहे. ज्याला दुःख सहन करता येते तोच खरा साधू आहे. ज्याला भूक सहन करता येते तोच खरा साधू आहे. ज्याला क्रोध आवरता येते तो खरा साधू आहे. ज्याला हे काहीच जमत नाही तो माणूस बी नाही. काहीतरी तर आलं पाहिजे ना आपल्याला. काहीच येत नाही असं नसला पाहिजे माणूस. थोडंफार तरी आपल्याला काहीतरी आलं पाहिजे. क्रोध शांत करता आला पाहिजे, विकार शांत करता आले पाहिजे, पचवता आलं पाहिजे महाराज. आपल्याला अपमान मान अपमान पचवता आला पाहिजे. लोकांना मानही पचवता येत नाही, अपमानही पचवता येत नाही. मले मान भेटला, अरे तुलेच नाही भरपूर लोकांना भेटला ना. मले मान भेटला, मले मान भेटला, सगळ्या गावात सांगितलं. संध्याकाळी जाहीर झालं, चुकीन नाव आलं होतं. पुऱ्या गावात बोंबलपट्टा केला. आपल्याला बक्षीस भेटलं, आपल्याला बक्षीस भेटलं, आपल्याला बक्षीस भेटलं. संध्याकाळी फोनाला आले, ते तुमचं चुकून नाव सांगल्या गेलं, ते बक्षीस तुमचं नाही दुसऱ्याचं आहे. अरे पचवता तर आलं पाहिजे माणसाले. पचवता येत नाही माणसाला, मानही पचवता येत नाही, अपमानही पचवता. माया अपमान केला मी आता जगत नाही. पचवता आलं पाहिजे माणसाला महाराज. मान अपमान झाले पचवता आला तो माणूस जीवन जगू शकते, नाही तर माणूस जीवन जगता येणार नाही. ज्याला सावलीतही राहता येते, उन्हातही राहता येते, तो माणूस रस्त्याने चालू शकतो. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला सावली कुठे भेटणार आहे. झाडाला तर सावली आहे, काहीच न तर ऊन आहे. ज्या माणसाला सुख दुःख पचवता येईल तो माणूस या जगतामध्ये व्यवस्थितरित्या चालू शकतो. कधी सुख आहे, कधी दुःख आहे. नदीला 2च काठ असतात, सुखाचं आणि दुःखाचं. नदी दोन्ही काठाला धरून चालली तर वाहता येते. जर एक काठ नसला नदी मग वाहत नाही, मग त्याची अतल तितल होते. म्हणून 2 काठ असले तर नदी सुरक्षित चालते. मग तुम्ही 2 चाक ठेवत जा, सुख दुःख राहणारच आहे. सुखही सहन करत आणि दुःखही सहन करत. अरिष्टासूर आलेला आहे महाराज बैलाच्या स्वरूपाने. पाय खोडतो, पाय खोडत असताना महाराज श्री गोपाळ सांगतात, देवा तू जाऊ नको रे, तुला तो मारेल. काही घाबरतात महाराज त्या बैलाला पाहून. उन्मत्त झालेला बैल आहे, पायाने माती मागे फेकतो. महाराज देव त्याच्या जवळ जातो. देव गेल्यानंतर महाराज त्याचे शिंग पकडतो. देव त्याला 18 पावलं मागे लोटत होता. तो बैल महाराज बलाढ्य होता. शेवटी महाराज देव त्याला दाबतात, त्याचे सर्व शरीर दाबतात, पिळून काढतात. ऊस पिळतात ना, कसा पिळतात ऊस. ऊस पाहायला तुम्ही कधी ऊस कसा पिळतात मी सांगितलं त्या दिवशी. पहिल्यांदा टाकतात, दुसऱ्यांदा टाकतात, तिसऱ्यांदा ते 2 असे करतात, पुन्हा टाकतात. मग रस घेणारा सांगते लिंबू टाक. मग त्याच कोच्यातच लिंबू टाकते तो.
पुन्हा काढते त्याचा भुगा भुगा होते गळ्याला लागते तरी हा म्हणते अद्रक टाक पुन्हा तोच कोचा त्याच्यात अद्रक तसा पिळून काढला बैल आणि ते शिंग उपटले त्याच्याच पोटामध्ये त्याच्याच पोटामध्ये खूप असते हे महाराज देवाची लीला तुम्हाला आम्हाला सांगून जाते की तुम्हाला विषयाची प्राप्तीची इच्छा आहे ना तो विषय इतका श्रवण करा इतका श्रवण करा इतका श्रवण करा त्याचीच आपल्याला घृणा आली पाहिजे नको रे बाबा आता हे नको उलटी होईपर्यंत जेवण केलं पाहिजे की ते खावंच वाटलं नाही पाहिजे रामदास स्वामीचं चरित्र फार गोड आहे रामदास स्वामी भिक्षा मागायला गेले खीर खावी वाटली नाही जिबीला ठीक आहे म्हणे एका माईच्या घरी गेले म्हणले माय खीर बनव पातेला भर बनव माय म्हटले देवा तुम्ही खाणारे एकटे पातेला भर कशाला नाही पातेला भरच बनावा त्या जिबीला सांगत होते रामदास स्वामी खीर प्यायची ना तुला पी खीर टच भरलं इथपर्यंत तरी महाराज रामदास स्वामी खीर टाकतच आहे शेवटी उलट्या व्हायला लागला उलटी केली पुन्हा ती उलटी खायला लागली खा खीर मग मात्र महाराज रामदास स्वामीला खीर पाहिली की उलट्या होत होत्या देव तेच सांगतो महाराज तुमच्या मनात इच्छा झाली ना त्याने तुमचा वध करा शिंगानच बैल मारला तुम्हाला ज्या गोष्टीने जास्त त्रास होतो त्यानंच त्याला मरण जास्त क्रोध नाही इतका क्रोध काढा स्वतःवरच क्रोध काढा पुन्हा क्रोधच आला नाही पाहिजे अरिष्टासुराला देवाने मारलं महाराज आणि पुढे महाराज एवढे बलाढ्य आपले असुर मरतात कंस दुराचारी होता पण थोडा विद्वानी होता त्याचा विवेक जागृत झाला आता आपल्याला काही जमणार नाही बरेचसे बलाढ्य सैनिक मारूनही जर तो कोण असेल मरत नसेल तर काही ना काही उपाय केला पाहिजे असा विचार करत असताना महाराज कुणाला पाठावं चिंताग्रस्त पडलेला आहे महाराज कंस तेवढ्यामध्ये महाराज नारदजी येतात नारदजीचं काम काय नारदजी साधू आहेत साधूचं काम आहे काय लावलं काय करणं इकडचे काढे तिकडे तिकडचं तिकडे साधूचं काम आहे नाही महाराज नारदजी येतात आणि कंसाला भेटतात जहरी होतो नारदजीचा महाराज तिन्ही लोकांमध्ये आदर आहे मृत्यू लोकात आले तरी आदर आहे देव लोकात गेले तरी आदर आहे आणि राक्षस लोकांमध्ये गेले तरी आदर आहे माणूस कसा असला पाहिजे राजकारण्यामध्ये गेला आदरच प्रापंचिक लोकात गेला आदरच महाराज म्हणजे गेला आदरच असा माणूस असला पाहिजे काही काही घरातही मानत नाही गावात सोडून द्या घरातही मान्य काही काहीला माणूस महाराज सर्व मान्य असला पाहिजे काही काही जग मान्य आहे पण देव मान्य नाही काही देव मान्य आहेत जग मान्य आहेत पण संताला मान्य नाही कारण ते विषयाच्या आहारी गेलेले आहेत देवाने म्हणजे वेदाने शास्त्राने सांगितलं त्याप्रमाणे विषय भक्षण करतात पण ते संतांना मान्य नाही माणूस तिन्ही मान्य असला पाहिजे महाराज नारदजी येतात नारदजी बसतात नारदजीचं पूजन केलं असेल नारदजी कंसाला खरी हकीकत सांगतात काय हकीकत सांगतात ते आपण पाहू आता राधे राधे बोलो राधे सीता राम 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 राज राम 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 सीता राम 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 राजा 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 राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम
कंसाला वाटते एवढे राक्षस पाडून एवढे प्रयत्न करून आपल्याला यश का मिळत नाही? कोण आहे हा की असा माझ्या असुरांना मारत आहे? कंसाला आणखी माहितच नाही महाराज कोण आहे. असा चिंताग्रस्त बसलेला आहे महाराज. कंस विचार करतो आता कोणाला पाठवावं कोणाला पाठवावं. तेवढ्यात नारदजी येतात. नारदजीचं काम आहे महाराज, साधूचं काम आहे बिचारे घरामध्ये वाद लावणे. वाद जर लागले मग साधूचं कार्य कसं होईल? वाद लागले तर ते लोक प्रपंचातून बाहेर कसे निघतील? त्यांना सत्य कसं कळेल? कसं सत्य कळालं पाहिजे ना महाराज. जर नारदजीनं सांगितलंच नाही वाल्याला, अरे जा घरी विचारून ये, कोणी नाही तुय, लागले असतील थोडा वेळ वाद, पण भलं झालं विचारायचं. वाद लागलीच पाहिजेत घरामध्ये. असली रूप कळते घरातल्या लोकांचं. येतात महाराज नारदजी. वाद लावायला चालले काय? वाद लावायला चालले काय? अजून वाद लावले पाहिजे महाराज. आले महाराज नारदजी. नारदजी आल्यानंतर महाराज कंसाला थोडं बरं वाटलं. जाऊ द्या म्हणे, काही का ना साधू आले, साधूचं पूजन करून घे. साधूचं पूजन केलं पाहिजे. पूजन केलं महाराज. कंसानं पूजन केलं. साधूचं पूजन कंसानं केलं. काही काही माणसंही करत नाहीत. त्याला गाले बांधायला लागते, आपल्या घरातलं जायते. कंसानं महाराज साधूचं पूजन केलं आणि सांगतात, का रे तू का असा चिंताग्रस्त बसलेला आहे? अरिष्टे निहते दैत्ये कृष्णो नाद्भूत कर्मणा कंसाया था भगवान नारदो देवदर्शन. सांगतात नारदजी, अरे कंसा अरिष्टासुराला मारलं, योमासुराला मारलं, बगासुराला मारलं, षटकासुराला मारलं. तुला वाटते तू कोणी सामान्य मारणारा? कंस म्हणते, सामान्य तर नाहीच, पण आहे कोण तो? अजूनही तुला कळत नाही कंसा कोण आहे तो? अजूनही तुमच्या लक्षात येत नाही कोण आहे तो? कोणामुळे वाद लागतात अजूनही कळत नाही तुम्हाला? घरामध्ये 30 वर्ष झाले आपले भाऊ भाऊ बोलत नाही. का झालंय कळत नाही अजूनही. अजूनही कळत नाही माणसाले. 30 वर्ष झाले भावाभावात वादात कोणामुळे झाले? अरे आयुष्य संपत आलं तरी तुम्हाला कळत नाही कशामुळे वाद झाले. सांगतात नारदजी, तुला अजूनही कळत नाही कंसा तो कोण आहे? नाही कळत नाही मला. तुम्ही कृपा करून सांगा मला तो कोण आहे. तर मी सांगू तुम्हाला कोण आहे. मी सांगू तुम्हाला कोण आहे वाद लावणारा. सांगू मी तुम्हाला वाद लावणारा कोण आहे. सांगतो तुम्हाला वाद लावणारा. त्यावेळेस सांगतात, तो वाद लावणारा दुसरा तिसरा कोणीच नाही. कारण बाहेरचे लोक वाद लावतच नाहीत. वाद लावणारे घरातलेच असतात. याची पिन त्याच्याजवळ, त्याची पिन त्याच्याजवळ, शेजारच्याला पिनाच माहित नाहीत. तिजोरीचा पासवर्ड फक्त घरातल्या माणसालाच माहित असते. कुठे चाबी फिरवा लागते ते सांगतात नारदजी. मी सांगू तुम्हाला तो कोण आहे? सांगतात महाराज नारदजी, यशोदायाम सुताम कन्याम देवक्या कृष्णमेव च रामञ्च रोहिणी पुत्रं वसुदेवेन बीव्यता. अरे कंसा, तुला सांगू तो कोण आहे? तर तो दुसरा तिसरा कोण नाही. यशोदायाम स्तुताम, तो यशोदेचा मुलगा आहे. पण तो यशोदेचा मुलगा नाही, यशोदेची मुलगी होती. तुला फसवलं या लोकांनी. तुला ती मुलगी सांगितली की देवकीची आहे, ती देवकीची नव्हती, यशोदेची होती. कंसा, तुला फसवलं या लोकांनी. फसवलं तुला कंसा. तो कृष्ण जो आहे तो देवकीचा मुलगा आहे. देवक्या कृष्णमेवच. यांनी तुला फसवलं आणि 7वा गर्भ जिरला नाही. मग रामञ्च रोहिणी पुत्रम,
तो या मायेने या देवानेच त्या रोहिणीच्या गर्भात नेला. तुला फसवलं रे, तुला फसवलं कृष्ण. कंसा तुला फसवलं. कोणी फसवलं मला? तुझ्या जावयानी वसुदेवेन बिभ्यता. त्या वसुदेवाने तुझ्या जावयाने तुला फसवलं. तुझ्या मेवण्याने तुला फसवलं. घरातलेच फसवणारे असतात. आता छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मात्र आहे. 40 दिवस महाराजांना फार भयानक आपल्या धर्माकरिता कष्ट केले. कोणी फसवलं? इतिहास वाचा, फसवणारे घरातले असतात. सख्या मेवण्यांनी अर्थात आपल्या भाषेत सायाईनी राज्याकरिता फसवलं. माहीतच नव्हतं महाराजां कुठे आहेत, परंतु सांगितलं सायाईनी ते पिता आहेत तुळापुराला. 40 दिवस धर्माकरता झटला रे राजा. आपण 2 मिनिटात धर्म बदलतो. तुम्हाला 10,000 महिना देऊ, या धर्मात. लगेच पैसे भेटू राहिले ना. अरे का पैसे चाटत. कोंबडीने खात पैसे खाते का? लोक कोंबडीले खातात पण कोंबडी पैसे नाही खात. काय करता पैसे तर. महाराज 40 दिवस फार कष्टमय गेला आपल्या राजाचे. अंगाची साल काढली, नखे उपटली, जखमेवरती नमक टाकलं, मीठ टाकलं. किती दुःख होते महाराज. एखाद्या वेळेस थोडी जखम असू द्या त्याच्यावरती मीठ टाकून पा. पुऱ्या अंगाची चामडी काढलेली होती राजाची. पुऱ्या अंगावरती महाराज मीठ टाकलं तरी राजानं धर्म बदलला नाही. इतकी धर्मावरती निष्ठा होती आपली. निष्ठा लगेच या धर्मातून त्या धर्मात, त्या पंथातून त्या पंथात. मान भेटते ना, धन भेटते ना. धनाकरिता आणि मानाकरिता कुठेही जातात पानसट लोक. 40 दिवस महाराज डोळे, महाराज डोळ्यामध्ये लाल धुंद झालेल्या असाऱ्या. टाकणाऱ्याचे हात कापत होते पण सहन करणाऱ्याचे नाही. डोळे तर लावून लगेच उघडले महाराज. ते डोळे पाहून असाऱ्या खोसणाऱ्याचे सुद्धा हात कापत होते. तो म्हणत होता आजपर्यंत प्रत्येक माणसाला शिक्षा दिली पण असा माणूस मी पाहिला नाही की माझे हात कापायला लागले. तरी महाराज अश्रूचा थेंबही खाली नाही आला. नाही सोडणार म्हणे मी धर्म. राजा आहे महाराज, त्यांच्यामुळे सर्व आहे. नाही तर इथं आपली बसण्याची काय. त्यांचे उपकार आहेत पण विसरले महाराज. लोक चांगल्या माणसाला लवकर विसरतात. विसरले महाराज त्यांचे उपकार आपल्यावरती. त्यांनी काय उपकार केले? काहीच नाही. त्यांच्यासारखं फक्त त्यांच्यासारखं म्हणतात, त्यांचे म्हणून घेतात पण त्यांचे होत नाही. हा आम्ही भाऊच्याच मागे आहे फक्त म्हणतात, भाऊच्या मागे नसतातच. आम्ही राजाचेच आहे पण राजाचे होत नाही. असो आपला तो विषय नाही महाराज. ओघात आलं म्हणून मी सांगितलं तुम्हाला. सांगितलं महाराज की तुला फसवलं रे, तुझ्या जावयाने फसवलं. सांगितलं की 8वी मुलगी झाली. ते मुलगी त्याची नाही तर ते कोणाची आहे? यशोदेची मुलगी आहे. आणि याने रातोरात फरार केला रे तो. रातोरात. तुला जो मारणारा 8वा जो आहे तो देवकीचा मुलगा, तो यशोदेच्या घरी आहे. सांगितलं महाराज. सत्य वार्ता कंसाला कळालं म्हणून आपले माणसं मरून राहिले. राग आला महाराज कंसाला. अरे माझ्यासोबत दगा करतायत, मला फसवलंय. मी आता जिवंत सोडणार नाही या वसुदेवाला आणि देवकीला. लगेच महाराज निघाला तलवार घेऊन. आता मी कापून टाकणार त्यांना. नारदजी पुन्हा सावध करतात. तू जर त्याईले मारशील तर तू येईन कसा इकडे. आता म्हणे थोडं डोक्यानं काम कर. कशानं काम कर? आठवलं काय? डोक्यानं काम कर. उदाहरण आहे आमच्या डोक्यानं काम करायचंय. इथं सांगितलं का? नाही सांगितलं. सांगू का येईल? डोक्यानं काम कर. उदाहरण सांगतो तुम्हाला. आता हसतच सांगतो. जाऊ द्या, कधी कधी हसलंही पाहिजे माणसानं. कारण रोजच रडता, रोजच गंभीर. अरे काय बॉय म्हणे. डोक्यानं काम करत जा. नारदजी सांगतात कंसाला. सांगत असतो विनोदाने कथा. डोक्यानं काम करत जा. सुनबाईची, सासूबाईची.
ते सहज फवारा म्हणून कोकळा पडला की खत चालत नाही, फवारा मारा लागते, ते पानासारखे होतात. मग पानं हेकोडे तेकोडे होतात, मुळं चांगले राहतात खताना. मग कोकळा पडलाय फवारा मारा लागते, फवारा मारले पानं मग टवटवीत होतात, हिरवेगार. हे हा जमलंय. महाराज नवीनच सुनेचं लग्न झालं ना, आता मुली शिकलेल्या असतात, शिकलेली सून, तिला गॅसची सवय, तिला चूल पाहिलीच नाही बाप जन्मी. सासूबाई बिचारी गरीब होती, सासूबाई बचत करणारी होती. सुनबाई आली महाराज, सुनबाईला सांगितलं, सुनबाई मी रानात जायचंय सकाळी, तू रानात यायचं नाही, कारण तुझा कलर काळा होऊन जाईल, ओरिजिनल कलर बाहेर येईल, तू घरीच राहायचं, पण घरी राहून तू गुपचाप बसायचं आणि तू स्वयंपाक करायचा. मग सुनबाई म्हणे मला स्वयंपाक जमत नाही, मी शिकवते म्हणे तुला. सासूबाईने सांगितलं, महाराज गवऱ्याचा ढीर लावलेला होता, 2-4 गवऱ्या आणल्या त्या चुलीत लावल्या आणि सांगितलं बघ असं हे शेण मध्ये टाकायचं, त्याच्यावरती गंज ठेवायचा, भाजीला भाकरीला फोडणी मस्त व्यवस्थित द्यायची. सुनीनं पाहिलं, सांगितलं हा मी दुसऱ्या दिवशी आता स्वयंपाक करेन. सासूबाई दुसऱ्या दिवशी महाराज रानात निघून गेली. सुनबाईनं महाराज ठरल्याप्रमाणे शेण चुलीत टाकायचं होतं, गोठ्यात गेली, मोठा म्हशीचा पोवटा आणला, म्हशीचा पोवटा आणला आणि चुलीला थोडी आग लागली, त्यात टाकला, पेटली अशी का चूल, तो विजलं. महाराज म्हणे सासूबाईंचं शेणच टाकलं, माये कोण इजून राहिलं म्हणे, येऊ द्या म्हणे सासूबाई. बसली टीव्ही पाहिजे, सासू येतो, आली सासूबाई, सुनबाई वाढतात काच वाढ म्हणे, हे सर्व इजन पडलं म्हणे. सासूनं डोक्याला लागलं, सुनबाई काही डोक्यानं काम करायचं, काही डोक्याला काम करायचं. पुन्हा स्वयंपाक सासूबाईने केला, तिला ताट वाढलं, ही जेवली. सांगितलं सुनबाईला, सुनबाई डोक्याला काम करायचं काही, पुन्हा पाय. पुन्हा हिनं आणल्या त्या गौऱ्या पेटवल्या, खरं झालं. मग दुसऱ्या दिवशी काम व्यवस्थित करा ना, तिने सांगितलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या गोष्टीत गेली, गाईचं शेण आणलं, पुन्हा टाकलं चुलीत, विजन पडलं. पण वाक्य लक्षात होतं सुनबाईच्या, आत्याबाईच्या. असे वाक्य लक्षात ठेवत जा, कधी कामा येतात. वाक्य काय होतं, सुनबाई डोक्यानं काम करायचं. सुनबाईचे लाईट लागले महाराज, आत्यानं सांगितलं डोक्यानं काम करायचं. महाराज विणी अशी बांधली, पदर मागे घेतला, डोक्यानं पुढे लोट्याला लागली. आता सांगा कधी रे बाप्पा, असं डोक्यानं काम करत असतात काय? डोक्यानं पुढे लोट्याला लागली क्षण. डोक्यानं म्हणजे विवेकानं, समजूतदारपणानं. असं करू नका बरं. वाच्यार्थ घेत नव्हतो, कधी कधी लक्षार्थ लावा लागते. काय तर म्हणे दुधवाल्याचं घर कुठे आहे, दुधवाल्याचं घर नदीवर. हा गेला महाराज जहाज घेऊन नदीत पाहुणला, कुठे आहे दुधावाल्याचं घर, नदीवर आहे म्हणजे नदीच्या काठावर असेल. लक्षार्थ होतो, वाच्यार्थ घ्यावा लागतो. असतो ते वेदांतात काही जात नाही, कारण मी वेदांतात गेल्यावर तुम्ही झोपीत जासाल. सांगितलं महाराज कंसाला, अरे कंसा थोडं डोक्यानं काम कर, विवेकाने काम कर. तू जर त्याला मारलं तर तो इथे येणारच नाही. मग काहीतरी म्हणे इथं महोत्सव ठेव, काहीतरी कार्यक्रम ठेव, आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याला इथं बोलाव, कारण आपले घर में कुत्ता भी. अरे ते मगर पाण्यात चांगलं बल असते मगरीला. कुत्रे पा तुम्ही आपल्या स्वतःच्या घरात उद्या बंद असू द्या गेट, मग किती भुकतात. खुल्लं असू द्या गेट, गुपचार शेपटी दाबतात. त्याला माहित हा रट्टा कुटी माने काही सांगता येत नाही. बाहेर कुत्रा काहीच करत नाही. त्यावेळेस सांगतात कंसाला, त्याच्या गोकुळात त्याची शक्ती जास्त आहे, त्याला इथं बोलाव. कोण सांगते? साधू सांगतात हे असं. सांगितलं महाराजांना, सांगितलं कोण आणेल म्हणे, एक काम कर, चांगल्या माणसाला पाठव, यज्ञाचं हे ठेव, युद्ध ठेव, मला युद्ध ठेव. सांगितलं महाराज, कंसाने महाराज सांगितलं कोण आणेल, कोण आणेल. लगेच महाराज नाव आलं महाराज अक्रूराचं समोर. अक्रूरजीला बोलावलं महाराज. बोलावल्यानंतर अक्रूरजी आले आणि अक्रूरजीला आदराने महाराज, कंस आदराने, कामपळली माणसं फार आदर करतात. हाव ना, तुमच्याशिवाय होतच नाही. मनात तर फार कपट आहे, हा कशाला आला असेल, पण जमत नाही ना. काही काही लोक कधी कधी आदरानं बोलतात, नाही इलाज असतो म्हणून, नाही इलाज असतो म्हणून. महाराज कंसानं बोलावलं, पहिले तर अक्रूरजी घाबरलेच, आता या दैत्यानं बोलावलं कशाला असते. अक्रूरजीचं नाव का शोधलं, कारण अक्रूरजी कृष्णाचे काका आहेत, चुलते आहेत. चुलत्यापासून काम काढायचं होतं.
अक्रूरजीला बोलावला आणि कंस म्हणतो, भो भो दानपते मह्यं क्रियता मैत्रमादृत नान्यस्त्वा त्वत्तो हि तमो विद्यते भोजवी वृषिणीषु. अरे तुम्ही दानशूरा अक्रूरा, तू माझा मित्र आहेस. कोणाला म्हणतात? अक्रूराला. तू माझा मित्र आहे, तुझ्यासारखा दानशूर कुठेच नाही. तू भोजवंश आहे, यू आहे, तू आहे, असं फार वर्णन केलं कंसाने. त्यांना कळालं इतकं वर्णन करतो त्यावर ती दाल में कुछ काहीतरी गडबड आहे. करायचं ते काय ते सांगा. सांगितलं महाराज कंस सांगतो काही नाही. तू माझं फक्त काम करू शकतो, इतरत्र कोणीही माझं काम करणार नाही. काय करायचं ते सांगा. सांगितलं माझा रथ घेऊन तुम्हाला उद्या वृंदावनामध्ये जावं लागेल आणि मी आपल्या या मथुरेमध्ये यज्ञाचं फार मोठं महोत्सव ठेवलेला आहे. मग या महोत्सवामध्ये वेगवेगळे खेळ आहेत. त्याच्यामध्ये मल्लयुद्ध आहे, कुस्ती आहे. आणि मी ऐकलं की गोकुळातील जो कृष्ण आहे तो फार बलवान आहे. आणि माझी इच्छा झाली की त्याची कुस्ती बघण्याची. त्याची कुस्ती बघण्याची इच्छा झाली. मनामध्ये पाप आहे परंतु बाह्य रंगाने गोड बोलतात. कोण? कंस. मनामध्ये तर फार द्वेष असते. असं वाटतं याचं असं कधी याला जवळही उभं करू नये, पण गोड बोलतात. कोण? कंस. जे असे बोलत असतील ते कंस आहेत. बापरे, इतकं वर्णन करतात. कधी कधी गोड बोलतात, गोड बोलतात, गोड बोलतात. आतून तर पुरा जडलेला असते. गौरी सारखं काम आहे त्याचं. बाहेरून गौरी वाटते बापा चांगली आहे का, आतून पुरे ढिस्तूर होईल असते आगीनं. कंस म्हणतो महाराज अंतकरणामध्ये पाप आहे आणि सांगतो तुम्ही जा. गच्छ नंद व्रजम तत्र सुतावान कदूंदुभे आसते ताविहानेन रथे नानयमाचिरम. तू जा आणि त्या दोन्ही मुलांना इथं घेऊन ये. दोघांनाही घेऊन ये, बलरामाना आणि कृष्णाला. महाराज अक्रूरजी म्हणतात 100% याचं मरण जवळ आलेलं आहे. पण जाऊ द्या, काही असतो ना, एखाद्या वाईट माणसाची संगती गेल्यानं चांगलं होतं असेल तर गेलं पाहिजे. एखादा पेताळा म्हणत बसा आपल्या गाडीवर, तुम्हाला सप्त्या ठिकाणी सोडतो. लुटला गेलाय, बस बाया पाठीमागे तुले सोडतो मी सप्त्या ठिकाणी. त्याला म्हणा तू मागे बस, मी चालवतो. यायचं सप्त्याला घेऊन, काय आपला फायदा होऊन राहिला ना. मग तो दृष्ट असो, क्रोधी असो, कोणी असो, आपलं चांगलं होऊन राहिलं त्याच्या सानिध्यानं झाला बदल तर ठीक, नाही तर आपण तर आपलं चांगलं आहे. मग अक्रूरजी म्हणतात कंस कसाही असो, खराब जरी असला तरी चालेल, परंतु या कंसाच्या माध्यमातून मला देवाचं दर्शन होतंय. काय होते? दर्शन होत आहे. व्यक्ती खराब असली तरी चालेल, पण त्या खराब व्यक्तीच्या माध्यमातून जरी आपलं सत्कर्म घडत असेल तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून आपलं सत्कर्म करून घेतलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी आपल्याला दान धर्म करायचं योगदान येत असेल केलं पाहिजे. महाराज कंसाचे आभार मानतात, सांगतात मी निघेल. अक्रूरजी घरी येतात, रथ सजवल्या जातो, रथाचा शृंगार केला. सकाळी अक्रूरजी निघणार आहे. निघतात महाराज. महाराज कुठलंच कर्म कुठल्या ना कुठल्या कार्याशिवाय होत नाही. काही ना काही कार्य असतंच त्या कर्माच्या मागं, देवाच्या लीलेमध्ये. अध्यात्मातलं प्रत्येक पाऊल कुठल्या ना कुठल्या कार्यानुसार घडतंय. काही ना काही त्याला कारण आहे. प्रत्येक हे गादीवरती आहे, यालाही कारण आहे. हे का वरती, हे का खाली, ते त्याच्यापेक्षा का खाली, त्यालाही कारण आहे. त्यालाही कारण आहे. म्हणजे परमार्थातलं प्रत्येक क्रिया कारणाशिवाय नाही आहे. व्यास महर्षीची गादी आहे. सांगणारा उच्च असतो म्हणून तू वरती, हे साथ करणार आहेत म्हणजे थोडे खाली, आणि ते ऐकणारे आहेत म्हणजे देणारा आहे, हे त्यांच्यापर्यंत पोचवणारे आहेत, आणि ते घेणारे आहेत. घेणाऱ्याच्या हात खाली असे असले पाहिजेत, असे नसले पाहिजेत. आता घेणारा असे करील, देणारा देईल. म्हणजे परमार्थातल्या प्रत्येक क्रियेला महाराज काही ना काही कारण आहे. आता हे रोज तुम्ही रास आणता, याचंही कारण आहे, राशीचं कारण आहे ना, म्हणून सांगावं लागलं रास का आणावी. कीर्तनकार कीर्तन झाल्यानंतर डोक्याला माती का लावतात खालची, सांगितलं का तुम्हाला मी? डोक्याला माती का लावतात कीर्तनकार? जे विठ्ठल जे झाले ते असं
डोकं दुखते म्हणून काय? त्याचं कारण आहे महाराज, प्रत्येक कर्म व्रत करत असताना आपल्यावर 3 लोकांचे उपकार असतात. तुम्ही कुठलंही व्रत असू द्या, तुम्हाला काय त्या व्रताचं फळ भेटत नाही ते सांगतो तुम्हाला, कारण आपला पुण्याचा संचय आपण योग्यरित्या केला. कुठलंही व्रत असू द्या, सोमवार असू द्या, एकादशी असू द्या, कोणते जेवण असू द्या, काही असू द्या. पहिले जेवण झाल्यावर लोक असे करत होते, म्हातार लोक जोडत होते हात, ते खा जोडत होते. कोणाला विचारलं आणि कोणा सांगितलं नाही, ते प्रथाच बंद करून टाकली. त्याचं कारण आहे महाराज, आध्यात्मिक कार्य करत असताना त्याच्याकडे 3 लोकांचे उपकार आहेत. एक पृथ्वी मातेचं, की त्याच्यामुळे आपण ते पूर्णत्वात केलं. 2 शेष भगवंताचं, की त्याने त्या पृथ्वी मातेला धारण केलेला. या दोघांचे उपकार आहेत. आणि 3रा इंद्र आहे, हा चोर आहे. इंद्र चोर आहे, तो तुम्ही केलेलं कर्म चोरतो. म्हणून कीर्तनकार पहिले पाय जोडतात, हो तुमच्यामुळे जमलं, तेवढ्यात ते तुष्ट होतात. कुठलेही व्रत करत असताना महाराज काही ना काही त्यांना पुण्यफल दिलं पाहिजे, म्हणून त्यांना आदर अतिथ्य दिलं की ते त्याच्यात तुष्ट होतात आणि तुम्हाला तुमचा वाटा भेटतो. नाही तर तुम्ही जर त्यांना काहीच दिलं नाही तर मग ते सर घेऊन जातात. कहा गए कहा नहीं, क्या लाया, कुछ नहीं, खोदा पहाड निकला. 12 महिने व्रत केलं आणि यांना काहीच दिलं, ते सर घेऊन जातात. म्हणून व्रत करत असताना त्या लोकांचे आभार मानले पाहिजेत. म्हणून यज्ञ कर्म करताना ते आचमन करतात, याच करता असते, हे माझं मलेश ठेव, हे सुद्धा मला त्याच्याच करिता. इथं श्रवण करणाऱ्या आल्याला लोक येतात, आल्यानंतर आपण इथून काहीतरी घेऊन जातो, मग फुकट नेऊ नये म्हणून हे आणतात. मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता कठ्ठेचे कठ्ठे आणसाल, आणू नका, माझं न्यायला गाडी नाही. वाटी वाटीच आणायचं, पण आणत राहायचं. ते वाटीभर काय असेल ते थोडं आणत राहायचं, कारण आपण इथून घेऊन जातो, काहीतरी दिल्याशिवाय काही नेऊ नये. असं नाही की महाराजला जमा करायचं आहे. जमा करू कशाला, कोणाकरिता? ज्ञानोबारायने भरपूर दिलं, इतकं दिलं ज्ञानोबारायांनी की आयुष्यभर जरी खात राहिलो तरी संपणार नाही. आयुष्यभर लोकांनाही खावतलं तरी संपणार नाही, इतकं ज्ञानोबारायची देण आहे. कारण ज्ञानोबाराय महाराज काय, साधकाचा माय बाप, दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, असं ज्ञानोबारायचं देण आहे. संताचे हे देणे महाराज, माणसाचं दिलेलं महाराज कधी पुरत नाही, आणि देवाचं संताचं दिलेलं कधी संपत नाही. आमचं जो देवाने संताने दिलेला आहे ते कधी संपणार नाही. माणसाचं काही नाही महाराज, कधी जाईन सांगता येत नाही. असो आपला तो सांगण्याचा भाग नाही. आलं कशावरून महाराज, की दुर्जनाच्याही संगतीत जर आपलं सत्कर्म घडत असेल तर माणसाने काही कालापुरती, वाक्य नीट ठेवा बरं, काही कालापुरती दुर्जनाची संगती करा. जर दुर्जनाच्या संगतीत राहून आपलं सत्कर्म जर घडत असेल तर, नाहीतर दुर्जनाची संगती फार कठीण आहे बरं. मी सांगितलं तुम्हाला, विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. म्हणजे दुर्जन फार कठीण आहे, असो आपला तो काही विषय नाही. महाराज सकाळ उजडते, सकाळ होते महाराज, सकाळ होता क्षणी महाराज अक्रूरजी रथामध्ये बसले आहेत. महाराज रथ हाकल्या जातो. सकाळी निघालेले अक्रूरजी सायंकाळी महाराज गोकुळात पोहोचतात. का हो, गोकुळ तर जवळ आहे मथुरेपासून, सायंकाळ का झाली, एवढा भाव पाहू आणि आपल्या कथेला विसावा देऊ. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.
श्रीमद भागवत महापुराण की जय. सकाळी निघालेले अक्रूरजी सायंकाळी का पोहोचतात गोकुळात फक्त एवढाच भाव आपण पाहू. कारण त्याचं कारण आहे महाराज, ज्यावेळेस अक्रूरजी निघतात, गच्छामपती महाभागो भगवत्यंबुजे क्षणे भक्तिं परामुपग एवमेतदचिंतयत्. ते चिंतन करतात, अक्रूरजी चिंतन करतात, अरे असं कुठलं पुण्य असेल माझ्या पदरामध्ये की मला त्या देवाचं आता दर्शन होईल. किं मया च चरितं भद्रं किं तप्तं परमं तपः किं वाथाप्य आप्याथर्हन्ते दत्तं यद् द्रक्ष्याम्यद् केशव. महाराज अक्रूरजी विचार करतात, अरे मी काय पुण्य केले असेल, मी कुठला तप केलं, मी कुठला जप केला, या पुण्याच्या संचयामुळे मला देवाची प्राप्ती होणार आहे, देव मला भेटणार आहे. काय केलं मी असं? आणि त्या देवाचं महाराज चिंतन करत असताना महाराज अक्रूरजी अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गगनं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं. त्या देवाचं चिंतन करतात, तो देव कसा आहे, राजस कुमार मदनाचा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अरकटावरी ठेवूनिया रूप पाहता लोचनी सुख झाले तो महाराज त्या देवाचं चिंतन करतात. चिंतन केलं की त्या अक्रूरजीला समाधी लागायची. देवाचं एक एक वर्णन केलं की अक्रूरजीला समाधी लागायची. समाधी लागली की रथ थांबायचा, समाधी उड निघाली पुन्हा रथ चालायचा. असं करत करत महाराज जे अक्रूरजी 2-3 तासात पोहोचणारे होते, सायंकाळी पोहोचले. गोकुळामध्ये कधी पोहोचले अक्रूरजी? सायंकाळी पोहोचले. आणि पोहोचता क्षणी महाराज त्यांना पहिले तर पदचिन्ह दिसले देवाचे. ओळखले हे देवाचे चिन्ह आहे, हे देवाचेच पाय आहेत. देव भेटला नाही महाराज, फक्त देवाच्या पावलांचे ठसे अक्रूरजीला दिसले. रथावून खाली उतरले, ती माती मस्तकाला रडू लागले, रडू लागले महाराज अक्रूरजी. देवाचे फक्त एक चिन्ह सापडलं तर अक्रूरजी रडायला लागले. आपल्याला कित्येक चिन्ह देवाचे भेटतात, पण तरी आपण रडतही नाही, हसतही नाही, काहीच नाही, काहीच करत नाही आपण. अरे अंतकरणामध्ये प्रेम जागृत होणे देवाची कृपाच आहे, देवाचे चिन्हच उमटणे, पण आपल्याला तरी कळत नाही, आपण कळूनही घेत नाही. बरं आहे म्हणतात महाराज, आपलं काकापुरतं रामायण चालू सकाळी काकडान दिवसभर मोकळा, हरिपाठ काकडान, बाकीचं आपलं आहे. 10 मिनिटं भेटतात तेवढं करायचं, निघून जायचं. तसं नाही. अक्रूरजी महाराज त्याची रजाची माती आपल्या मस्तकाला लावतात, ढसा ढसा रडतात, पुढे घरी येतात. देवाचं साक्षात दर्शनही होते. दर्शन झाल्यानंतर पुढे काय घडलं तो इतिहास आपल्याला ऐकायचा आहे. कशी गवळणीची विव्हळ अवस्था झाली ते आपल्याला ऐकायचं आहे महाराज. तदनंतर देव महाराज गोकुळ वृंदावन मथुरेत जातात. मथुरेत कंसाचा वध करतात. वध झाल्यानंतर तिथं काही दिवस राहतात, शाळेत जातात. शाळेतून पुन्हा द्वारका निर्माण करतात, द्वारकेत जातात. द्वारकेतून लग्नाकरिता पुन्हा वापस येतात आपल्या कोंढण्यापुराला. कोंढण्यापुराहून रथात बसून घेऊन जातात आणि मग लग्न लागते. एवढं आपल्याला संध्याकाळपर्यंत ऐकायचं आहे, पण कधी ऐकू? लग्नापर्यंत नाही आपल्याला. आता एकदा मांडवात गेला की जाय तिकडे, वेल फक्त मांडवात न्यायचा आपल्याला. संध्याकाळी देवाची लग्न लागेल म्हणून लग्नाची व्यवस्था करायची. आता देव मथुरेत जातील. अक्रूरजी आलेले आहेत. अक्रूरजी आल्यानंतर काय अवस्था होते ते आपण दुपारच्या सत्रात ऐकू. आता हे सकाळचं सत्र तिथं 20वा घेते. आज 6वा दिवस आहे. बघता बघता 6 दिवस निघून गेले. उद्या सांगता होईल, 8व्या दिवशी काला होईल,
आपण सर्वजण मोकळे होऊ. माणूस गेल्यानंतर आठवण येत असते माणसाची. हे सर्व भक्तिमय वातावरण निघून गेल्यानंतर या वातावरणाची आठवण येते. एखादं मंदिरात आपण गेलो नाही, मस्त आनंद होता बरं, पण आपण अभागी. ठीक संपल्यानंतर आठवण येत असते. म्हणून सर्वांनी आनंदात आजची दुपारची कथा म्हणजे उद्याची कथा आनंदात ऐका. काल्याले सर्वजण या, पंक्तीला नाही आले तरी चालता. ज्ञानोबाराया तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या 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 तुकोबाराया हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया कथेला आरंभ होईल आणि सायंकाळी देवाचा विवाह होईल. आज ती उद्याचीच कथा आहे, मग संपून जाईल आपली कथा. मग आपली भाकड कथा आहेच प्रपंचाची दररोज.